आता माझं तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना. सस्नेह जय महाराष्ट्र. एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्राबद्दल सांगतो. हे पत्र माझं तयार होऊन 5 दिवसापूर्वी तयार होतं. माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे हे पत्र त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत. हे 5 दिवसापूर्वीचं पत्र आहे जे आज जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला, ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला. पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल, पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल. आम्ही ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण जिथे शिक्षण घेतलं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर 6वी नंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती. ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती, हिंदी किंवा संस्कृत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल.